कसे आहे मैत्रिणींनो तुम्ही सगळे. तर आज होती मकर संक्रांती. मकर संक्रांतीमध्ये माझी तब्येत झाली होती खराब, सर्दीनं झाला होता दिमाग खराब. तर आता का करू म्हणलं, तर मग घेतलं पतंग न गेलो स्लॅबवर. तर पहा मग मी स्लॅबवर तर गेलो, तर स्लॅबवर तर जाऊन पाहतो वर तर एकही पतंगी चांगल्यानं उडत नव्हते. तर मग देव होता, गणू होता, रीना होती. तर मग मी म्हणलं चला आपणच पतंग उडवू म्हणलं. तर मग आम्ही पतंग उडवत होतो. आमची पतंग जास्त उडतच नव्हती. का झालं होतं तर का आता ह्या पतंगीले रोग उठते काही. मग नाही का गणू रप्प पतंग उडवत होता, तर त्याचे बोटच कपून गेला, काही बोट कपला. मग मी म्हणलं जाऊ दे. मग नाही का हा आमचा कानू नाही का पतंग उडवत होता. तर नाही का हा नाही का चक्री पकड करत होता. तर मी कॅमेराच नाही का हलवून टाकलो होतो बोट. तर मग नाही का पाहावर तर चांगले पतंगी उडवतच नव्हते, कोंबड्यावानी पतंगी होते. तर मग नाही का मला चक्री पकडायला लावला. मग मी चक्री पकडली तर मग पतंग उडवत होता तो. मग रीना उडवायला लागली. तर मग मला चक्रीच पकडायला लावले. काऊन मला कसे म्हणत होते आणि की तुला पतंगच उडवता नाही येत, पण माझ्याकडे दिलेच नाही म्हणून पतंग उडवाले. मला चक्रीच पकडायला लावले आणि बहुत छान आहे काही. मग वरतं नाही का सायंकाळ झाली होती, ते वरतं सगळेजण आले होते, सगळे बाया बुया पा इकडं बाया वगैरे सगळे पतंग उडवासाठी आले होते सगळे. मग नाही का काय झालं नाही का आमच्या देवची नाही का मांजा नाही का लुटत होतं कोणतरी. तर पहा हा कसा ओरडत आहे. तो असा ओरडत होता. मग मला काय म्हणते तू व्हिडिओ टाकू नको म्हणते. बडे पप्पा पाहिले तर मला खुंदन म्हणते. मी म्हणलं आता तुम्ही टाकीनच. मग मी ते टाकलो. पहा कसा ओरडत आहे हा. मग तो बसून गेला. मग मी इकडचा व्हिडिओ काढतो. पहा इकडं किती लोक आहे उडवत होते पतंग यांनी सगळे. तर मग मला भिऊ लागायला लागला आमची पतंग कटून जाईन. तर म्हणून मी मग म्हणलं आता पतंग नाही उडव, आपण जाऊ आता घरी. तर मग यांनी उडवत होते गणू आणि हा देव. तर मग मी म्हणलं आता घरी जातो म्हणून. बाय बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.